तर यापुढे लक्षात ठेवा, महाराष्ट्र मनसेना रस्त्यावर आता उतरणार. प्रत्येक नायगावकरांच्या प्रत्येक समस्यांसाठी महाराष्ट्र मनसेना रस्त्यावर असणार. जसा नायगावकरांना रस्ता पाहिजे तसा बनलाच नाही. नायगावला तुम्ही गगनचुंबी इमारतीच्या परमिशन देतात आहे, हा त्या परमिशनवर सह्या मारतात आहे, पण त्याच्यासोबत तुम्ही त्याचं नियोजन काय केलं आहे? तुम्ही गटर लाईन केली आहे का? स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लेम, हा परिवहन सेवा ठप्प, ह्या खूप काही गोष्टी आहेत. आणि या रोडचं 26 करोडचं टेंडर निघूनही या रोडची अशी दयनीय अवस्था आहे. लहान मुलं जातात, शाळेतून वगैरे येतात, सगळ्यांना हा प्रॉब्लेम आहे. तिकडे आम्हाला फक्त आश्वासनं दिली, पण आणलंय कुठे तुम्ही आश्वासन? बरोबर. ज्याच्याकडे डांबर नाही त्याला कॉन्ट्रॅक्ट कशाला दिला? तो तुमचा जावई आहे का? आज तुम्ही लोकांचा टॅक्स घेता, त्या सगळ्या गोष्टी करता, त्या टॅक्स थोडासा लेट झाला त्यांना फाईन लावा, महापालिकेची माणसं पाठवा. ह्याच्यावर काय करणार तुम्ही? आता जी रस्त्याची अवस्था बनवून ठेवली आहे ना, ना घर का ना घाट का, म्हणजे पूर्णपणे कम्प्लीटही नाहीये, पूर्णपणे इनकम्प्लीटही नाहीये. कारण आमची एक बैठक झाली, त्यावेळी उपमहापौरांनी पण आम्हाला सांगितलेलं 15 दिवसात रोड बनवायला घेतो. कमीत कमी इथून ते वामन डाबा ते टिवरी फाटकापर्यंत तरी घेतो. कुठे झाला रोड? ह्याच्या आधी तुम्ही विचार करायचा होता ना की हा रोड डांबरीकरणाला टिकणार की नाही. नुसते पैसेच खायचे. अरे भस्म्या झालाय का तुम्हा लोकांना, अधिकाऱ्यांना? जय महाराष्ट्र दादा. सर्वप्रथम मला विचारायचं आहे की तुम्ही ज्या उपोषणाला आता बसत आहात त्या उपोषणामागचं काय कारण आहे आणि जनतेच्या कोणत्या मागण्या घेऊन तुम्ही या उपोषणाला बसत आहात? सर्वप्रथम तुम्हालाही जय महाराष्ट्र. मी एक पक्षाचा पदाधिकारी तर आहेच, पण प्रथम मी नायगावचा एक नागरिक आहे. तर तुम्हाला माहिती असेल, कित्येक वर्ष झालं या रोडचा, वामन डाबा ते बोयदापाड्याचा फक्त श्रेयबाजी हाच विषय चालू आहे. ह्याच्यावरती भूमिपूजन झालं, नारळ फोडले गेले, खूप काही गोष्टी आल्या, पण जसा नायगावकरांना रस्ता पाहिजे तसा बनलाच नाही. आता तुम्ही टॅक्स भरता, बरोबर आहे? असे किती लोक टॅक्स भरतात नायगावमध्ये? सगळी लोकसंख्या भरते. तुम्ही टॅक्स पेअर, तर तुम्ही प्रॉपरली त्यांना मूलभूत गरजा दिल्या पाहिजे. हा माझे मुद्दे आयुक्तांकडे एवढेच मागणीचे आहेत. नायगावला तुम्ही गगनचुंबी इमारतीच्या परमिशन देतात आहे, हा त्या परमिशनवर सह्या मारतात आहे, पण त्याच्यासोबत तुम्ही त्याचं नियोजन काय केलं आहे? तुम्ही गटर लाईन केली आहे का? स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लेम, हा परिवहन सेवा ठप्प, ह्या खूप काही गोष्टी आहेत. पण माझा आता सर्वात मोठा मुद्दा असेल तो नायगावकरांच्या म्हणजे जनतेच्या हिताचा जो रस्ता. तुम्ही बघत असाल तर बापाने आपला नायगाव स्टेशन ते बापाने रोड, तो पण डगमुगळ आहे पूर्ण रोड, बरोबर आहे? PWD. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा जो रोड आहे आपला वामन डाबा ते बोयदापाडा, हा रोडचं 26 करोडचं टेंडर निघालेलं. आणि या रोडचं 26 करोडचं टेंडर निघूनही या रोडची अशी दयनीय अवस्था आहे. ती तुम्हाला तर माहिती असेल, इथे रिक्षा चालक झाले, बाईकवाले झाले, कारवाले झाले, सगळ्यांना त्रास होतोय. लहान मुलं जातात, शाळेतून वगैरे येतात, सगळ्यांना हा प्रॉब्लेम आहे. पण ह्याच्यावर बारकाईने लक्षच नाही आहे. इथे पाचंगे साहेब आणि आपले हे आयुक्त साहेब ह्यांना मी स्वतः जाऊन भेटलो. आमचं शिष्टमंडळ गेलं महाराष्ट्र मनसेनेचं नायगावचं. ह्यांनी सांगितलेलं ठीक आहे, मी बोलून घेतो, पण या काहीच गोष्टी झाल्या नाही. ह्याच्या आधी संयुक्त बैठक झाल्या, आमच्या सर्व पक्षीय बैठका झाल्या. ह्याच्यावर आम्ही लोक उपमहापौर यांच्यासोबत सभेमध्ये मीटिंग केली. तिकडे आम्हाला फक्त आश्वासनं दिली, पण आणलंय कुठे तुम्ही आश्वासन? बरोबर. आज तुम्ही मला सांगा, आज तुम्ही एवढा टॅक्स देतात आहे, पण तुम्ही रस्ते कुठे बनवतात आहे? गटर लाईन नाही, स्ट्रीट लाईन नाही. अरे काय विषय काय आहे? नायगाव हा वसविरारचाच भाग आहे ना? बरोबर. काय खेडेगाव आहे ते वेगळं नाही ना? सिटी एरिया हा तर. हा आज तुम्ही मला सांगा, तुम्ही बघत असाल या रोडला मध्यंतरी दोन कार ऍक्सिडेंट झाले. हा एक थार गेली पाण्यामध्ये, एक ग्रँड विटारा. अरे ते नशीब तिकडे लोक होती म्हणून ती तात्काळ त्यांना मदत मिळाली, आणि नाही मिळाली असती तर? बरोबर आहे. ऍक्सिडेंटही एवढे होतात, खूप जास्त ऍक्सिडेंट आता या रस्त्यावरती आपण बघतो. तर हा मुद्दा जो आहे, आता नायगावमध्ये भरपूर मला वाटतं पॉलिटिकल पार्टीज आहेत, पण उपोषण हा त्यांनी नाही निवडला मार्ग. तुम्ही हा उपोषण मार्गच का निवडला? कसं आहे ना, आम्ही गेले 2-3 महिने झाले ह्याच्यावरती वारंवार पाठपुरावे करून पण आम्हाला त्याचं उत्तर आयुक्तांकडून समाधानकारक मिळत नाही आहे. प्रदीप पाचांगे साहेब तर आम्हाला सांगतात की डांबर नाही.
अरे तुम्ही अधिकारी आहेत का काय? तुम्ही स्टेटमेंट देताना विचार तर करा. हा, ज्याच्याकडे डांबर नाही त्याला कॉन्ट्रॅक्ट कशाला दिला? तो तुमचा जावई आहे का? हा, मग कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टेड करा. ते ज्या पद्धतीने रोड केला आहे, तुम्ही आज इकडचे नागरिक आहात, तुम्हाला वाटतं हा उत्तम रोड आहे? हा 26 बिलकुल. करोडचा रोड आहे वाटतो? बिलकुल नाही. हा, सर्वात थर्ड क्लास क्वालिटीचा रोड असेल तर आपल्या नायगाव शहराचा. बरोबर. हा, ह्याच्यामध्ये ह्या लोकांना फक्त आहे ना पोळी भाजायची कामं करतात आहे बस, बाकी काय नाही. माझी मागणी एकच आहे आयुक्तांकडे की ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे तुम्ही टेंडर दिलेला त्याची कसून चौकशी करावी व त्याला ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं. कारण त्याने नितीन गडकरी साहेबांचं ते एक मत आहे ना, स्पेस टेक्नॉलॉजी, त्या टेक्नॉलॉजीमध्ये हा रोड बनवला आहे. कळलं? त्याचा तर आम्ही लोक ना, जर आयुक्तांनी सत्कार नाही केला, त्याचा काही विषय नाही घेतला, तर महाराष्ट्र सेना नक्की त्याचा सत्कार करेल. आज तुम्ही मला सांगा, आज तुम्ही प्रत्येक गोष्टीला परमिशन देतात, पण ह्याचं काय? आज तुम्ही लोकांचा टॅक्स घेता, त्या सगळ्या गोष्टी करता, त्या टॅक्स थोडासा लेट झाला त्यांना फाईन लावा, महापालिकेची माणसं पाठवा. ह्याच्यावर काय करणार तुम्ही? टॅक्स लावलात तर त्यांना पैसे मिळतात ना, फाईन लावलं तर डबल पैसे. म्हणजे मला वाटतं आता हे सगळे खिशा भरण्याचे कामं चालू हो, आहे. कारण जर कॉन्ट्रॅक्टर बरोबर कामं नाही करत आहे तर त्याला ब्लॅकलिस्ट करा ना. आधी जो रस्ता होता बरोबर तो आहे. मला वाटतं नॉर्मल चालणं योग्य तरी होता, पण आता जी रस्त्याची अवस्था बनवून ठेवली आहे ना, ना घर का ना घाट का, म्हणजे पूर्णपणे कम्प्लीटही नाही आहे, पूर्णपणे इनकम्प्लीटही नाही आहे. आणि या टेंडर्सचे पैसे मला वाटतं काय 26 करोडचं, 26 करोड आमचे टॅक्सचे पैसे घेऊन हे लोक असा रस्ता आम्हाला देत असतील तर मिनिंग काय आहे? विषय असा आहे ना, एकतर ना हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा कोणाचा तरी जावई आहे. हा जावई असल्यामुळे याला ना मागे टाकलं, म्हणजे याला सपोर्ट करतात आहे. आणि आयुक्त साहेबांना मी बोललो होतो की साहेब तुम्ही ह्याच्यावरती विषय करा. कारण आमची एक बैठक झाली, त्यावेळी उपमहापौरांनी पण आम्हाला सांगितलेलं 15 दिवसात रोड बनवायला घेतो, कमीत कमी इथून ते वामन डाबा ते टिवरी फाटकापर्यंत तरी घेतो. कुठे झाला रोड? 10 दिवसानंतर पाऊस पडला, तोपर्यंत तुमचे अधिकारी काय करत होते? बरोबर. सूर्यवंशी साहेब तर मला कळत नाही पक्षाचे आहे, कोणाचे आहेत का महापालिकेचे अधिकारी आहेत. मी स्वतः फोन करत होतो, भूमिपुत्र संस्थेचे आपले सुशांत पाटील दादा त्यांनी फोन केला, मिलिंद पाटील दादा ह्यांनी पण फोन केला. ते आमचे कोणाचे कॉलच उचलत नव्हते. आणि ते फक्त इतरांचे फोन उचलत असतील तर त्याच्यावरती महाराष्ट्र सेना ही गोष्ट खपून घेणार नाही. कळलं? तुम्ही महापालिकेचे अधिकारी आहे तर तुम्ही बांधील आहेत आमचे कॉल उचलणं आणि आम्हाला उत्तर देणं. बरोबर. ठीक आहे. तर यापुढे लक्षात ठेवा, महाराष्ट्र सेना रस्त्यावर आता उतरणार. प्रत्येक नायगावकरांच्या प्रत्येक समस्यांसाठी महाराष्ट्र सेना रस्त्यावर असणार. बरोबर आहे. कारण हे सेवक आहेत जनतेचे, पण हे जनतेचे सेवक न बनता एक 5% 10% कमिशनसाठी एखाद्या पर्टिक्युलर पक्षाचे सेवक बनतात. तर हे खूप चुकीचं आहे आणि जनतेलाही आत्ता कळण्याची योग्य गरज आहे की खरंच आपल्यासाठी उभा राहणारा माणूस कोण आहे आणि कोण नाही येते. मलाही तेच म्हणायचं आहे. आता रस्ता म्हणा किंवा वाहतूकही खूप मोठा विषय आहे. बघा, ह्याच्यामध्ये आम्ही परिवहनाचा पण विषय घेतलेला आहे. परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प आहे. बरोबर आहे. आता कसा विषय आहे, या रस्त्यामुळे रिक्षा चालकांना जो पिकअप पाहिजे तो मिळत नाहीये. 4 व्हीलरला मिळत नाही तर रिक्षावाले कुठून घेणार? त्यांच्या पण मनक्याला सगळ्या गोष्टींना त्रास होतो. ते पण माणूसच आहेत ना. विषय असा आहे की प्रत्येकाने एखाद्याला दोष देताना त्याच्या पलीकडची पार्श्वभूमी पहिली चेक करावी. बरोबर आहे. आता विषय असा आहे की रिक्षा आहेत, नाही असं नाही, पण रिक्षा चालकांना इथून स्टेशनला जायला किती वेळ लागतोय हे बघा ना. पहिला रोड व्यवस्थित होता तर किती वेळ लागत होता. तसंच शाळेतल्या स्कूल बसेस आहेत त्यांना पण उशीर होतोय. प्रत्येकाला हा प्रॉब्लेम होतोय. तर माझं मत असं आहे ना की ह्या लोकांनी लवकरात लवकर हा रोड करावा अशी माझी मागणी होती. मी 21/7 ह्या लोकांना पत्रक दिलेलं की 15 दिवसाच्या आत हा रोडची डागडुजी करण्यात यावी किंवा या रोडचं काहीतरी व्यवस्थित निर्णय घ्यावा. पण ह्याच्यावरती निर्णयही नाही आला. आणि आत्ताच मला कळालं कालच की प्रदीप पाचांगे साहेब इथे आले होते आणि रस्त्याची थोडीशी पाहणी केली, फोटोबाजी केली आणि गेले. आणि मी तर तुम्हाला खरं सांगू ना, मी श्रेयासाठी नाही बसलोय. मला श्रेय नाही मिळालं तरी चालेल. माझं महत्त्वाचं हे आहे की नायगावच्या जनतेसाठी कोणीतरी रस्त्यावर उतरून कठोर आणि कडक पाऊल उचललं पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र सेनेने ही पावलं उचललेली आहे. कारण जर अधिकारी वारंवार पत्र देऊन पण आम्हाला इग्नोर करतात आहे, आमच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात आहे, मग आमच्याकडे ही ठोस पावलं उचलण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. बरोबर आहे. आज आम्ही तुम्हाला वेळ दिला होता ना,
पण त्यातलं किती आम्हाला दिला. धैर्यशील जाधवांना पण मी वेळ दिला होता परिवहन सेवेचा, ते पण कोणाच्या दबावाखाली काम करतं ते मला कळत नाहीये. SNN ला कॉन्ट्रॅक्ट दिला होता तुम्ही महापालिकेतर्फे परिवहनासाठी, नायगाव स्टेशन ते पवित्रधाम आणि बोईदापाडा. मग ते कॉन्ट्रॅक्ट अजून तिसऱ्या पार्टीला कसं केलं हे त्यांच्याकडे उत्तरच नाही. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांची. बरोबर आहे. हा म्हणजे विषयच मला कळत नाहीये. तुम्ही महापालिकेचे एवढे मोठे अधिकारी असून तुम्हाला माहित नाहीये, आणि आमच्यासारखा महाराष्ट्र मनसेनेचा पदाधिकारी आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. हा बरोबर. आणि आमच्याकडे महाराष्ट्र मनसेनेकडे सगळे पत्रव्यवहार आहेत प्रॉपर. काही लोकांना असं वाटतं ना पत्रव्यवहार नाही, तर आमच्याकडे सगळे पत्रव्यवहार आहे. ठीक बरोबर. आहे, वेळ पडली की आम्ही सगळे पत्ते खोलू. बरोबर. मला वाटतं हा बसचा विषय 2 महिन्या आधीचा असेल. 2 महिन्यापासनं बस 3-3.5 महिने झाले चालू आहेत. 3.5 महिने ना, तरीही ते प्रशासनाचे डोळे बंद आहेत. नाही, त्याच्यावरती एक तर रस्त्याचा हा विषय आहेच. परिवहनाच्या बसेस आहेत ना, विरार ते नायगाव, ह्या सगळ्या बसेस आहेत ना थर्ड क्लास क्वालिटीच्या आहेत. कळलं? ह्याचं जर तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट मागाल ना, ह्याच्यातल्या कित्येक बसेस आहेत ना स्क्रॅपमध्ये जातील. बरोबर. कळलं? आणि ह्यांच्याकडे ना उत्तरं नाही आहे त्याची. जर आम्हाला धैर्यशील जाधवांनी पण समाधानकारक उत्तर नाही दिलं ना, तर आम्ही वरपर्यंत जाणार. कळलं? बरोबर. प्रताप सरनाईक आपले परिवहन मंत्री, ह्यांच्याकडे पण आम्ही जाणार. बरोबर. पण त्याच्या आधी मी त्यांना पत्रक दिलेलं आहे ह्यांना, धैर्यशील जाधवांना. ह्यांची उत्तरच प्रॉपरली नाही. मी करतो सांगतो 3 वेळा मिटिंगा झाल्या माझ्या महापालिकेमध्ये जाऊन. बरोबर. आज यापुढे तुम्हाला एकच सांगेन की सगळ्यांनी सगळ्या पक्षांना बघितलं असेल, पण नायगावमध्ये महाराष्ट्र मनसेना कशा प्रकारे काम करते यापुढे नायगावकर नक्की बघतील. आणि माझं एकच असेल नायगावच्या नागरिकांना की तुम्ही पण ह्या उपोषणाला पाठिंबा द्यावा. कारण हा महाराष्ट्र मनसेनेचा उपोषण एक व्यक्तिगत उपोषण नसून हा अख्ख्या नायगावकरांसाठी आहे. बघा, माझ्याच फॅमिलीचे फक्त रोडवर जातात का? नाही, तुमच्या घरातलेही जातात. बरोबर आहे, बरोबर. अधिक सगळ्यांच्या घरातले जातात. तर सगळ्यांनी याचा विचार करावा की एखादा माझ्या घरातला पडला, उद्या लागले डोक्याला, अहो ती दगडी टोकरी दगडी आहेत ती दगड हा, अक्षरशः उडतात पण. ती लागली एखाद्याला. 2 वेळा आम्ही लोकांनी ऍक्सिडेंट झालेला इकडे ठाकूरच्या समोर, तर आम्ही लोकांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. त्याची फोटोग्राफी वगैरे आहेत सगळी माझ्याकडे. बरोबर. पण त्याच्यावरही नाही. आणि आता पाचंगे साहेब येऊन सांगतात आहे की आपण आता काय करूया, कॉन्क्रिटीकरण करूया. अरे आधी काय तुम्ही झोपलेले का? हा, जनतेचा पैसा काय हवेत आलाय का? ह्याच्या आधी तुम्ही विचार करायचा होता ना की हा रोड डांबरीकरणाला टिकणार की नाही. हा, बरोबर. ह्या आधी आमची एक संयुक्त बैठक झाली होती कर्मवीर भाऊराव विद्यालयामध्ये. त्यावेळी आमचे इकडचे शेखरदादा आहेत, शेखर भोईरदादा, त्यांनी एक सजेशन दिलं होतं त्या बैठकीमध्ये की जर महापालिकेकडे पैसा कमी असेल तर आपण या डांबरीकरणाच्या बदली प्युअर ब्लॉक लावावे. प्युअर ब्लॉकचा रोड टिकला होता. हा, आज ते प्युअर ब्लॉक काढले, पुन्हा ते काय चाललंय काय? हा, पॅचवर्कला पैसे, पुन्हा पॅचवर्कचं टेंडर काढा, नुसते पैसेच खायचे. अरे भस्म्या झालाय का तुम्हा लोकांना, अधिकाऱ्यांना? पहिल्यांदा सगळा बेसिक स्टडी असायला हवा होता. बरोबर, की एक्झॅक्टली हा रस्ता कॉन्क्रिटीकरणाने बरोबर होईल का डांबरीकरणाने बरोबर होईल, हे सगळं स्टडी झाल्यावरती मुळात टेंडर काढायला होतं. एक टेंडर काढतात ते अजूनपर्यंत पूर्ण पण होत नाही. त्याचे काही कोटी संपल्यावरती त्यांना जाग येते की नाही असं नकोय, मग वेगळं काहीतरी करूया. म्हणजे सारखं जनतेचा पैसा घेतच जा, म्हणजे काय चाललंय लोकांचं तेच कळत नाही. मला तर मी तरी खरं सांगू ना तुम्हाला, जो महापालिकेचा जावई इकडचा कॉन्ट्रॅक्टर, कळलं, आणि त्याला जो सहकार्य करतोय ना त्या अधिकाऱ्यावर पण निलंबितची कारवाई करायला मी सांगणार आहे. तुम्ही महापालिकेचे अधिकारी असेल ना तर मी महाराष्ट्र मनसेनेचा पदाधिकारी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. हा, आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहेत कट्टर. हा, एकदा उतरले ना तर माघार घेत नाही आम्ही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि आता उपोषणाला मी 6 ऑगस्टपासून बसतोय नायगावच्या जनतेसाठी. नायगावच्या जनतेने याच्यासाठी पाठिंबा द्यावा एवढीच माझी इच्छा आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक समस्येसाठी महाराष्ट्र मनसेना नायगावच्या जनतेसोबत उभी असणार. बरोबर. दादा, या व्यतिरिक्त पण तुमचे काही मुद्दे आहेत की गटर लाईनचा पण आहे एक, आणि एक अग्निशामक. काहीच महिन्यापूर्वी ग्लोबलमध्ये एक इन्सिडेंट झाला होता. बरोबर, त्याच्यामध्ये त्या अपघातामध्ये पूर्ण घर जळालं. नशीब त्या घरात कोणी नव्हतं. हा, जीवितहानी नाही झाली. पण त्या घरात कोणी असतं तर कोणी केलं असतं. आता तुम्ही मला सांगा, ती गाडी त्या वसई फाट्यावरून कुठून पण तुम्ही अरेंज करून इथे पाठवणार, ती गाडी इथे असतो 1.5 ते 2 तास जातो. बरोबर. हा, त्याच्यामध्ये फाटक वगैरे सगळ्या गोष्टी आल्या. हा, ट्रॅफिक आली. मग तुम्हाला इथे एखादी गाडी रुजू करायला तात्काळ काय प्रॉब्लेम आहे? हा, ह्याचं पण उत्तर मला त्यांनी दिलं पाहिजे.
अग्निशामक दलाची एक गाडी उभं करण्यासाठी त्यांना छोटीशी जागा मिळत हे बघा, नाही. उद्या जर नायगावमध्ये अग्निशमक दलाची गाडी वेळेवर नाही पोचली आणि काही इन्सिडेंट झाला, पूर्णपणे त्या मनुष्यहानीचा दावा अख्ख्या अग्निशामक दलावर आम्ही टाकू. लक्षात ठेवा, त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून देऊ. आज मला सांगा ना, तुमच्या घरी जर इकडे एखादी इन्सिडेंट होतोय, वसईवरून गाडी इथे पोचायला वेळ नाही लागणार. तीच गाडी नायगावमध्ये असेल तर ती लवकर पोहोचेल. म्हणजे नायगावच्या जनतेचं या लोकांना काही आहे की नाही? काही पडलेली नाही, खिशे भरायची पडली आहे. म्हणजे एखादा एरिया जर डेव्हलप होतो आहे तर त्या डेव्हलप एरियाला एवढं लुटून घ्या, स्वतःचे अख्खे 10 पिढ्या खातील. तुम्ही मला सांगा ना, आयुक्तांच्या परमिशन शिवाय इकडे एवढे मोठमोठ्या इमारती बांधल्या जातात का? बिलकुल तुम्ही शक्य बिल्डर नाही. लाईनला, बिल्डर लॉबीला पण एखादी एक द्या ना त्यांना नियोजन. गटर लाईन वगैरे सगळ्या गोष्टी. बरोबर. बिल्डर लोकांना तुम्ही सपोर्ट करताय म्हणून बिल्डर लोक आपल्या मनाने राज्य करतात आहे. करेक्ट आहे. या गोष्टी यापुढे महाराष्ट्र मनसेना खपून घेणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आता महाराष्ट्र मनसे त्यांच्या आमने सामने आहे. कितीतरी पक्ष आहेत आपल्या नायगावमध्ये, पण मला नाही वाटत की नागरिकांचं खरं जे म्हणणं आहे ते कोणी आतापर्यंत ऐकून घेतलं असेल आणि त्यासाठी खरोखर तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला असेल. मी आतापर्यंत बघितलंय, भरपूर पार्टीने फक्त आश्वासनं दिलेत. कोणी आपला प्रॉब्लेम घेऊन गेला त्याला ठीक आहे, होऊन जाईल, पण ती टाईमलाईनही गेली, ती डेडलाईनही गेली, पब्लिकही, जनताही विसरली आणि त्याला तर विसरायलाच हवं होतं पॉलिटिशियन्सला. फक्त आपल्या परिवाराचा विचार न करता ते अख्ख्या नायगाव माझा परिवार आहे यासाठी तुम्ही काम करता, यासाठी रिअली तुम्हाला सॅल्यूट आहे. धन्यवाद. दादा, या उपोषणाने नायगावच्या जनतेचा काय फायदा होणार आहे असं तुम्हाला वाटतं? बघा, एक तर पहिली गोष्ट, ह्या उपोषणाने नायगावच्या जनतेचा फायदा तर होणारच आहे. काय फायदा होणार आहे ते महत्त्वाचं म्हणजे बघा, माझे जे मुद्दे आहेत मी तुम्हाला पुन्हा सांगतो. माझा पहिला मुद्दा आहे, ह्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टर त्याची चौकशी करावी, चौकशी करून त्याला ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं. दुसरी मागणी आहे की मी सांगितलं होतं 15 दिवसात हा रोड बनवायला घ्यावा, बरोबर आहे. अहो, तांत्रिकरित्या जग कुठच्या कुठे पोचलं. बरोबर. आज मला सांगा, समुद्रामध्ये तुम्ही मोठे मोठे पिलर गाडू शकतात, उभे करू शकतात, तर तुम्ही थोडासा पाऊस पडला तर तुम्ही काय व्यवस्थित ह्याच्यावर रोड नाही बनवू शकत? हा, हे यांचं आहे ना, फक्त काय नाही हो, नुसते ना खिशे भरायची कामं आहे त्यांची, बस. तिसरा मुद्दा, परिवहन सेवा. परिवहन सेवा जी ऑलरेडी चालू होती ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. ती का ठप्प झाली आहे हे धैर्यशील जाधव साहेबांनी आम्हाला लेखीमध्ये द्यावं, बरोबर आहे. आणि तुम्ही का चालू करत नाही, कोणाच्या दबावाखाली चालू करत नाही, ह्याचं पण उत्तर पाहिजे मला. बरोबर. हा, तुम्ही जर मला स्वतःहून माझ्या शिष्टमंडळाला सांगतात आहे की आम्ही येत्या 10 दिवसात किंवा 8 दिवसात सुरुवात करू, मग अजूनपर्यंत का नाही सुरुवात झाली आहे? कोणाचे तुम्हाला दबाव येतोय? बरोबर. श्रेयबाजीसाठी हा दबाव चालू आहे. आम्ही सुरुवात केली, आम्ही पाठपुरावे केले, हे रस्त्याचं पण राजकारण हेच चाललंय, श्रेयबाजी, बस. सिरियसली नायगावच्या जनतेला आता एक कळण्याची खरंच खूप मोठी गरज आहे. हो. आणि या आंदोलनामध्ये आम्हाला खूप लोकांचे पाठिंबा आहेत. भूमिपुत्र फाउंडेशन, सुशांत दादा यांचा पण आम्हाला पाठिंबा आहे. रिक्षाचालक संघटना नायगावची, त्यांचा पण पाठिंबा आहे. अनेक काही मित्र पक्ष आहेत, त्यांचा पण पाठिंबा आहे. आणि माझं तर तुम्हाला एक विनंती असेल की तुम्ही रस्त्यावर जावा, रस्त्यावर उतरून लोकांच्या प्रतिक्रिया घ्याव्या की नायगावकर तुम्ही टॅक्स भरताय आणि तुम्हाला हा रोड एवढा चांगल्या स्पेस टेक्नॉलॉजी क्वालिटीचा रोड मिळाला आहे, तर तुम्ही ह्याच्यावर किती आनंदी आहात, किती तुम्हाला चांगलं वाटतंय. अहो, अक्षरशः तुम्हाला सांगू ना, त्या दिवशी एक माझा मित्र आला होता, तो मला म्हणाला, मी मुंबईला राहत होतो, इथे शिफ्ट झाला आहे तो आता. तो बोलतो, ह्या रोडचे फोटो टाकणं किंवा इकडची एखादी गोष्ट स्टेटसला पण टाकणं ना मला लाज वाटते. प्रदीप पाचंगे साहेबांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही माझ्यापेक्षा मोठे अधिकारी असाल, पण काही गोष्टींना आम्हाला पण चांगलं नॉलेज आहे. मला ते त्या दिवशी सांगतात, अहो, उच्च दर्जाचं डांबर टाकणार आहे. उच्च दर्जाचं म्हणजे कुठलं डांबर टाकणार तुम्ही? हां, का तुम्ही बाहेरगावी मागवणार आहे का? हां, जसं की वामन डाबा ते कनेरीपर्यंत एकदम भारी क्वालिटीचं, त्यानंतर इकडे मध्यम क्वालिटीचं आणि त्याच्या पुढे परत काहीतरी वेगळ्याच क्वालिटीचं, असं काही टेक्नॉलॉजी आहे का तुमच्याकडे? मला असं वाटतं नायगावच्या जनतेला अख्खं मूर्ख समजलं आहे या सरकारने, आणि आपण काहीही सांगितलं तरी जनता ऐकेल आणि आंधळेपणाने आपल्यावरती विश्वास करेल. आता हे असं काहीतरी त्यांना वाटायला लागलं, मला असं वाटतं. काय नाही, एक दिवस लक्षात ठेवा माझा शब्द, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकतो ना, तर हे अधिकारी काहीच नाही आपल्यासमोर, ठीक आहे.
एक मुलगा तिथे बसून जर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकतो तर हे काहीच नाही आहे. ज्या दिवशी नायगावची जनता रस्त्यावर उतरेल ना त्यावेळी ह्यांचा ना पळता भुई होईल यांची. लक्षात ठेवा. जनतेला पण आता डोळे उघडण्याची खरं तर खूप हे गरज लोक आहे. जनतेला खूप गृहीत धरतात आहे ना. एक दिवशी जनता यांना बरोबर दाखवेल. दादा, तुम्ही थेट उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला, बाकी सर्व मार्ग बंद झालेत असं तुम्हाला वाटतंय का? हो. जर मी अभियंता, सार्वजनिक बांधकाम अभियंता प्रदीप पाचांगे साहेब यांची भेट घेतोय, त्यानंतर मी आयुक्त साहेबांची पण भेट घेतोय, जर हे लोक आम्हाला काही उत्तर देत नसेल म्हणजे हे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं ह्यांचं चाललं आहे. बरोबर. मग त्यासाठी नागरिकांसाठी महाराष्ट्र मनसेनेने आमरण उपोषणाची तयारी केली आहे. या 6 ऑगस्टपासून वसई विरार महानगरपालिकेमध्ये विरार वेस्ट येथे दुपारी 11 वाजल्यापासून मी तिथे उपोषणाला बसतोय. ओके. म्हणजे नायगावच्या जनतेसाठी तुम्ही हे करत आहात, याबद्दल खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे. जे लोकल पक्ष ज्यांना नायगावची जनता म्हणते की हा आमचा पक्ष आहे, ते त्यांना जमलं नाही, म्हणजे त्यांच्याच परिवारासाठी त्यांना जमलं नाही. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे नायगावच्या जनतेसाठी पाऊल उचलते. तर जनतेलाही आता खरंच कळण्याची गरज आहे की कोण आपला आहे आणि कोण परका आहे. ते जनतेला या बाबतीत लवकरच कळेल. कारण कसं असतं ना बघा, काही काळानंतर ना कंटाळतात सगळे काही गोष्टींना. तसंच जनतेलाही करणार की आमच्यासाठी खरोखरच कोण उभा आहे, कोणता पक्ष उभा आहे हे पण त्यांना कळेल. दादा, सामान्य जनतेला तुम्ही काय आवाहन करणार या उपोषणासाठी त्यांना सहभागी व्हायचं असेल तर? उपोषणासाठी सहभाग व्हायचं असेल तर त्यांनी यावं. त्यांना काही तक्रारी असेल त्यांनी लेखी स्वरूपात घेऊन ठेवावं त्यांच्याकडे आणि यावं आमच्याकडे. मी वसई विरार महानगरपालिकेच्या समोरच बसणार आहे आणि सगळ्यांसाठी आहे. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, काही माझे मित्रपक्ष आहेत, काही मित्र आहेत माझे, काही स्थानिक लोक आहेत, त्यांचा पण आपल्याला पूर्ण पाठिंबा या गोष्टीसाठी. आणि अजून त्यांना सपोज सहभाग घ्यायचा असेल पण त्यांना तिकडे येता नसेल येणार, तर मग त्यांनी काय करावं? असं त्यांनी लोकांपर्यंत ही गोष्ट पोचवावी की आपल्या हक्कासाठी, आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी, आपला प्रफुल्ल कदम नायगावकरांसाठी, त्यांच्या जनहितासाठी तो उपोषणाला तिथे बसलेला आहे, हे त्यांनी लोकांना कळवून द्यावं बस. प्रफुल्ल दादा नायगावच्या नागरिकांसाठी उपोषणाला बसतात. आपल्या नायगावच्या नागरिकांसाठी म्हणून हे उपोषण आहे, तर सगळ्यांनी या उपोषणाला समर्थन करावं आणि भरभरून पाठिंबा द्यावा आणि तुमचं प्रेम द्यावं, हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सर्व नागरिकांना सांगेन की येत्या 6 तारखेपासून 6 ऑगस्टपासून आपण उपोषणाला बसतोय. तर त्यासाठी तुमचा सर्वांचा पाठिंबा, आशीर्वाद असावा आणि या उपोषणातून आपल्या नायगावकरांचे समस्या यात लवकरात लवकर हल व्हाव्यात यासाठी मी प्रयत्न करते. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.